नमस्कार सर. मला एक असा कॅज्युअल प्रश्न होता तुमच्यासाठी की तुमच्या मुलीनी जर असं ठरवलं आणि तुम्हाला सांगितलं की मला गेमिंग मध्ये करिअर करायचं तर तुमची परवानगी असेल का? 100% परवानगी असेल आणि ती जे काही करेल त्याला माझा पूर्ण सपोर्ट असेल. आणि ती जर काही कंटेंट क्रिएट करेल तर पहिला सबस्क्रायबर मी असेल. आणि क्या बात आहे. निश्चितपणे मी तर असं म्हणेन की मी तिला एकच गोष्ट सांगेल की कुठलंही करिअर केलं तरी मेहनत महत्वाची असते. सो तिला मेहनत करणं हे महत्वाचं असेल. धन्यवाद सर. धन्यवाद. वा वा, क्या बात आहे. पहिलाच प्रश्न अप्रतिम होता. आता दुसरं नाव माझ्याकडे आहे करण सोनावणे याचं. नमस्कार सर. पहिलं तर तुम्हाला गुढीपाडवाच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येस. सो माझा प्रश्न असा आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आता सध्याच मी बिग बॉस मराठीमध्ये जाऊन आलोय आणि मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की बिग बॉस सारखा आम्हाला 24/7 सीएमओ ऑफिस मधून भविष्यात लाईव्ह स्ट्रीम बघायला भेटेल का? बिग बॉस मध्ये ड्रामा आहे, सीएम ऑफिस मध्ये डिसिजन आहे. ड्रामा 24/7 बघू शकता, डिसिजन मेकिंग 24/7 तुम्ही पाहू शकणार नाही. बट आय एम व्हेरी ओपन फॉर लाईव्ह कास्टिंग द एंटायर डिसिजन प्रोसेस. बट मोर दॅन दॅट मला असं वाटतं की आपण जे मोठे मोठे चांगले प्रोजेक्ट्स करतो, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय करतो, हे जर लोकांना लाईव्ह प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असले तर ते अधिक चांगले असेल. सो तुम्ही आता जे बोललात त्यातनं माझ्या डोक्यात हे घुमतंय की काही प्रोजेक्ट्स तरी आपल्याला लोकांना लाईव्ह दाखवता येतील का, 24/7 त्याचं वेबकास्टिंग करता येईल का, हा आपण नक्की प्रयत्न करू. धन्यवाद सर. थँक्यू. वा वा, थँक्यू थँक्यू करण. माझा थोडा सिरियस प्रश्न आहे तुमच्यासाठी. टॉप क्रिएटर्स जे आहेत ते सध्या खूप थ्राईव्ह करतायत, पण मिड क्रिएटर्स आणि जे कॉन्टेंट चालू करतायत तसे क्रिएटर्स त्यांना अजून स्ट्रगल, म्हणजे आम्ही सगळे स्ट्रगल करतोय. तर ब्रँड आणि क्रिएटर मधला जो गॅप आहे तो ब्रिज कसा होईल आणि त्यासाठी व्हायरल कॉन्टेंट जो आम्ही बनवतो तो वायबल इन्कम मध्ये ट्रान्सफर कधी होणार आहे आणि त्यासाठी आपण काही पॉलिसीज विचार करताय का? निश्चित. इनफॅक्ट नुकतंच माझी एक मीटिंग यूट्यूबचे सीईओ नील मोहन यांच्याशी झाली आणि त्या मीटिंगमध्येही आम्ही हाच विचार केला की आपल्याला क्रिएटर्स आणि ब्रँड्स कसे जवळ आणता येतील, क्रिएटर्स करता अधिक चांगली इकोसिस्टम कशी तयार करता येईल आणि ही जी जर्नी आहे फ्रॉम व्ह्यूज टू व्हॅल्यू, ही जर्नी आपल्याला कशी चार्ट आउट करता येईल. सो निश्चितपणे त्या संदर्भात आपल्याकडे आपण आपली AVGC पॉलिसी केलेली आहे आणि त्या पॉलिसीमध्ये अनेक गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड तर आहेतच, पण त्याशिवाय आपल्याला ही जी एक मोठी क्रिएटर्स इकॉनॉमी आहे, या क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये आपल्याला मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन कसं देता येईल आणि त्या दृष्टीनं वर्ल्ड क्रिएटर्स जी एक इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये आपले क्रिएटर्स हे कसे त्याचा पार्ट होऊ शकतील. जसं तुम्ही सांगितलं की एक लीग आहे, या लीग मधले लोक तर त्याचा पार्ट आहेत, पण आज अगदी छोट्यातल्या गावातल्या छोटासा व्यक्ती देखील मोठा कंटेंट क्रिएटर होतो, पण तो थोडा ब्रँड्सपासून दूर राहतो. तर त्याचं कनेक्शन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि सरकार नक्की त्याकरता प्रयत्न करत आहे. थँक्यू सो मच सर. आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या थँक्यू. खूप खूप धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा प्रश्न आहे की आता AVGC सेक्टर जे आहे ते आता खूप मोठं होतंय, पण स्टुडंट्सला तरी एक प्रश्न असतो की नंतर जाऊन काय करायचं. त्यांच्यासमोर एखाद दुसराच कोर्स असतो, मेडिकल, इंजिनिअरिंग असंच असतं. तर त्याच्यासाठी सरकार असं काही करू शकतं की तो पण कोर्स उपलब्ध करू शकतं ज्याच्याकडून त्यांचा पाथ क्लिअर होईल? ते मला असं वाटतं अथर्वनी अगदी योग्य प्रश्न विचारलेला आहे. कारण आपल्याकडे अजूनही म्हणजे एवढी मोठी क्रिएटर्स इकॉनॉमी तयार होते, एक प्रकारे आपला यूथ खूप मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट होतोय, पण फॉर्मल एक त्याला जो शेप द्यायला पाहिजे एज्युकेशनमध्ये तो आपण फार देऊ शकलो नाही. आणि म्हणूनच आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी मागच्या वर्षी महाराष्ट्राला वेव्ज होस्ट करायला दिला आणि वेव्सच्या माध्यमातून एक महत्त्वाची गोष्ट जी झाली की जसं आपल्याकडे IIT आहे तसं आता आपल्याकडे IICT सुरू झालं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी हे आपलं हब आहे की जे अशा प्रकारच्या क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये
जो एक ह्युमन रिसोर्स आपल्याला लागतो किंवा जे ट्रेनिंग लागतं किंवा त्याकरता जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, अशा सगळ्या गोष्टीची इकोसिस्टीम ते तयार करेल आणि त्याचा उपयोग आपण हब म्हणून करू आणि त्याचे स्पोक्स वेगवेगळ्या ठिकाणी आपण तयार करू. सो या हब अँड स्पोक मॉडेलमुळे तुम्ही जो आत्ता प्रश्न विचारला की आपल्याला पुढच्या काळामध्ये एखाद्या मुलाला असं वाटलं की करिअर या क्षेत्रात करायचं आहे आणि त्याकरता जे काही एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे तेही माझं या क्षेत्रातलं असलं पाहिजे. सो दॅट इज नाऊ व्हेरी मच पॉसिबल आणि ते आपण करतो. थँक्यू थँक्यू. नमस्कार सीएम सर, गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. येस, थँक्यू. तर आता मला गाड्या चालवायला पण आवडतात आणि मी गेमर पण आहे. तर माझ्या डोक्यात असा प्रश्न आला की तुम्ही जसा गाड्यांसाठी समृद्धी महामार्ग बनवला आणि बरेच हायवे बनवत आहेत, तसं माझ्यासारख्या गेमरला त्याचा हायवे म्हणजे इंटरनेट आहे. तर मी बघतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच खेड्यापाड्यांमध्ये, ग्रामीण भागामध्ये तेवढं पॉवरफुल इंटरनेट अजूनही नाही आहे. तर आम्हाला लॅग फ्री सर्व्हिस आणि चांगल्या क्वालिटीची स्ट्रीमिंग कधी करायला मिळेल? निश्चितपणे मला असं वाटतं की हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि विशेषतः आय कॅन इमॅजिन की एखाद्या गेमरला जर लॅग आला तर काय परिस्थिती होईल. म्हणजे मला आठवतं की पूर्वी जेव्हा आपलं इंटरनेट सुरू झालं आणि त्यावेळेस एखादी वेबसाईट आपण डाउनलोड करायचो तर त्यावेळेस www टाईप केल्यानंतर ते लॅग जो यायचा तर त्याचं नाव वर्ल्ड वाईड वेबच्या ऐवजी वर्ल्ड वाईड वेट झालं होतं. तर तशा पद्धतीची परिस्थिती आता आमच्या गेमर्सलाही सहन करावी लागू नये याकरता अगदी शेवटच्या गावापर्यंत आपण फायबर घेऊन चाललो आहोत. जवळपास आपलं 70% काम झालेलं आहे. सो महाराष्ट्रामध्ये आज 40,000 गावं आहेत, 40,000. या 40,000 गावांमध्ये आपलं जी फायबर आहे ती आता पोचते आणि ती पोचल्यानंतर त्या ठिकाणी आपण चांगल्या स्पीडचं, चांगल्या बँडविड्थचं आपण त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी जी आहे ती निश्चितपणे उपलब्ध करून देऊ. कारण हे खरं आहे की जसं गाडीकरता हायवे आवश्यक आहे तसं तुमच्याकरता बँडविड्थ आवश्यक आहे. ती बँडविड्थ निश्चितपणे आपण देऊ. मी तुम्हाला ॲश्युअर करतो की येत्या 2 ते 3 वर्षात अगदी गावामध्येही एखादा जो कोणी ई स्पोर्ट्सवाला आहे, कोणी गेमर आहे, याच्यापैकी कोणी असलं तरी त्याला त्या ठिकाणी त्याची हार आणि जीत ही लॅगमुळे होणार नाही, ती त्याच्या स्किलमुळे होईल. पण देर विल बी नो लॅग. आम्ही 100% त्याला बँडविड्थ देऊ. थँक्यू सीएम सर. म्हणजे माझ्यासोबत सगळ्यांना उत्तरं भेटली. थँक्यू. थँक्यू सो मच. पुढचं नाव आहे पायल गेमिंग. सर, जो आज दुनिया टॉप गेम्स खेलती है वो या तो यूएस, चाइना, जापान या फिर साउथ कोरिया में बनते हैं. तो क्या हम महाराष्ट्र में भी ऐसा इंफ्रास्ट्रक्चर या ट्रेनिंग देख सकते हैं जिससे आने वाले टाइम पे हम इंटरनेशनल लेवल के गेम्स बना सके? नहीं, निश्चित रूप से हम लोगों को ये करना ही होगा और मैं तो ये मानता हूं कि अभी ये राइट समय है कि जब हम लोग हमारे लिए नहीं, वर्ल्ड के लिए गेम्स तैयार करें. हमारे यहाँ तैयार हो और वर्ल्ड उस प्रकार के गेम्स खेले. इसलिए हमने जो एवीजीसी की पॉलिसी तैयार की है उस पॉलिसी में करीब 12 हब्स हम लोग तैयार कर रहे हैं. ये जो हब्स होंगे ये एक प्रकार से कंप्लीट इकोसिस्टम आपके लिए तैयार करेंगे जहां पर हम लोग जो गेम्स जो क्रिएट करने हैं वो क्रिएट कर पाएंगे. इसके साथ साथ हम लोग ये भी प्रयास कर रहे हैं कि इसकी कंप्लीट जो इकोसिस्टम के लिए फंडिंग की आवश्यकता है या एक प्रकार से क्रिएटर्स को फंड्स के साथ कनेक्ट करना है, ये सारी चीजों को हम लोगों ने इस पॉलिसी का एक प्रकार से इस पॉलिसी में लिया हुआ है. सो आई थिंक दैट नाउ इज अ राइट टाइम व्हेन आवर पीपल शुड थिंक अबाउट क्रिएटिंग गेम्स फॉर द वर्ल्ड. थैंक यू सो मच सर. थैंक यू. मेरा क्वेश्चन ये है, मैं भी एक क्रिएटर हूँ, यहाँ पे इतने सारे क्रिएटर्स हैं. क्रिएटर्स हर मंथ, हर हफ्ते, मतलब साल भर बहुत सिग्निफिकेंट अमाउंट ऑफ मनी स्पेंड करते अपने रिसोर्सेस पे, स्टूडियोज पे, इक्विपमेंट्स पे. जैसे इंडिया में स्पोर्ट्स एथलीट्स के लिए प्रॉपर कॉम्प्लेक्स है, क्या क्रिएटर्स के लिए एक डेडिकेटेड कॉम्प्लेक्स, एवीजीसी कॉम्प्लेक्स महाराष्ट्र बिल्ड कर सकता है जिसमें हम एक्सेस कर सकते हैं इंफ्रास्ट्रक्चर को, रिसोर्सेस को, जो हम सबको हेल्प होए? बिल्कुल, हम लोगों ने ये तय किया है. इस प्रकार के कॉम्प्लेक्स हम लोग तैयार करने वाले हैं और विशेष रूप से हम लोगों ने तय किया है कि हमारा जो न्यू मुंबई एयरपोर्ट है इससे करीब बहुत ही पास इसके हम लोग एक 50 एकर्स जगह हम लोगों ने तय की है. इस जगह पर हम लोग इस प्रकार के कॉम्प्लेक्स तैयार करेंगे जहां पर ई स्पोर्ट्स भी खेले जाएंगे, जहां कंटेंट क्रिएशन भी होगा और इस कंटेंट क्रिएशन के लिए और ये सारी जो हमारी इकोसिस्टम है, इस इकोसिस्टम के लिए जो जो चीजें आवश्यक है ये सारी चीजें वहां होगी.
और वो भी इंटरनेशनल स्तर की होगी। मतलब जो भी इकोसिस्टम आपको दुनिया के किसी भी एरिया में मिलेगी, ऐसी इकोसिस्टम हम आपको वहां देंगे। थँक यू सर, थँक यू सो मच. नमस्कार सीएम सर, नमस्ते, नववर्ष आणि गुढीपाडवाचे हार्दिक शुभेच्छा. थैंक यू सो मच। बहुत सीरियस क्वेश्चंस हो गए. मेरा ये क्वेश्चन है कि आपको कैसे गेम्स खेलना पसंद है? जैसे BGMI हो गया, कैंडी क्रश हो गया, या पॉलिटिक्स? देखो, पॉलिटिक्स के गेम खेलते खेलते बाकी गेम खेलने को समय वैसे कम मिलता है, लेकिन आई विल बी वेरी हैप्पी टू प्ले द गेम्स। मुझे पसंद है। अभी मैंने एक अपना कार वाला गेम यहाँ पर खेल कर देखा, तो मुझे याद आया कि बचपन में भी उसको खेलते थे, लेकिन बाद में छोड़ दिया। तो तब से खेला होता तो मैं भी शायद चैंपियन बन सकता था, क्योंकि मुझे ड्राइविंग तो बहुत पसंद है, लेकिन ई ड्राइविंग जो है, ई स्पोर्ट्स की ड्राइविंग, इसको मैंने कभी बहुत ज्यादा तवज्जो नहीं दी। तो आई थिंक, और एक सबसे बड़ी बात यह है कि इन स्पोर्ट्स नेवर इज अ लॉन्ग टाइम, आप कभी भी शुरू कर सकते हैं। तो आई विल बी वेरी हैप्पी टू स्टार्ट। थँक यू. थँक्यू सर. आत्ता जे काही प्रश्नोत्तर झाले त्याच्यावरनं ह्या क्षेत्रात सगळ्यांचंच भवितव्य खूप उज्ज्वल आहे ह्याची खात्री मला आहे. एक विनंती करायची आहे, ज्या ज्या लोकांनी प्रश्न विचारले हं. त्या सगळ्यांना मी या ठिकाणी सोशल मीडिया साईट्सवर बघत असतो, त्यांच्या रील्स बघत असतो, त्यांचं कंटेंट बघत असतो. त्यामुळे माझी त्या सर्वांना विनंती आहे की मला त्यांच्यासोबत एक फोटो काढायचा आहे. सो कॅन क्या एव्हरीबडी बात कम आहे. टू द स्टेज. आता ज्या ज्या लोकांशी आपण संवाद साधला क्रिएटर्सशी, त्यांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावरती यावं.